हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 11ोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्यांना नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 48. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहन्नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. कुरुश्रेष्ठा, अशा प्रकारे माझे हे विश्वरूप दर्शन न वेदांच्या अध्ययनाने, न यज्ञ याग करून, न शास्त्रार्थाने विद्या संपादन करून, न दान धर्म करून, न क्रिया कर्म करून, न तपश्चर्या करून, न उग्र हठयोगादी उपासना करून, थोडक्यात तुझ्याशिवाय अन्य नरलोकांना दिसणे शक्य नाही. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्व उपासना ह्या योग्याच्या आत्मोद्धारासाठी आहेत. त्या योगे त्याला स्वानुभूती मिळेल, त्याला आत्मदर्शन होईल, तो आत्मरूप होईल, तो सायुज्य मुक्त होईल किंवा मुक्त होईल. परंतु मानवी देही कोणत्याही उपासनेने विश्वरूप दर्शन कोणालाही होणार नाही. त्यासाठी अर्जुनासारखे भगवंत श्रींच्या चरणी अनन्य समर्पण पाहिजे आणि त्याच्यावर भगवंत श्रींची अनन्य विशेष अशी कृपा झाली पाहिजे, तरच हे शक्य आहे. तेव्हा गीता वाचून कोणी भलतीच अपेक्षा करू नये आणि साक्षात्कारींनी वृथा आणि मिथ्या कल्पना करून घेऊ नयेत, ही नम्र विनंती. यापेक्षा त्या विराटाची गीतेच्या अभ्यासामुळे आपल्याला किंचित माहिती मिळाली, यातच पूर्ण समाधानी राहून आपापली उपासना दृढ चालवावी, हे उत्तम आणि श्रेयस्करही. हरिओम.